स्मरण व्हायचं असेल तर महाराज तिची थोडीशी गुण तिचा स्वभाव तुम्हाला माहिती असणं तर खूप गरजेचं आहे. परंतु त्या व्यक्तीचं अख्खा आयुष्य 2 तासात मांडणं शक्य नाही झालं. प्रत्येक जण सहवासात राहिला ती व्यक्ती समजते. तसं तुकोबारा सांगतात, ज्यावेळी आम्ही देवाच्या सान्निध्यामध्ये राहू, देवाच्या नामस्मरणाच्या सान्निध्यात राहू, त्यावेळी आमच्याकडे ती ताकद येऊ शकते. त्यावेळी नक्की देव कसा आहे आणि नक्की देवाला पाहावं कसं आणि नक्की देवाला भेटावं कसं हा अनुभव सुद्धा तीच व्यक्ती सांगू शकते की जी देवाकरता आपलं आयुष्य घालवेल आणि जी देवाकरता रात्रंदिवस धडपड करेल आणि असं जीवन जगणारे ते साधू संत मायबाबा आहेत. म्हणून महाराज आई कशी आहे हे कळणार कसं, त्याच्याकरता आमची मुलं शोधावी लागते आणि आमची मुलं आहेत कशी हे सांगण्याकरता आमच्या आई वडील आधी शोधावे लागते. म्हणून महाराज देव आहे कसा हे कळण्याकरता आधी आमचे साधू संत शोधावे लागते आणि माझा भक्त आहे कसा हे कळून घ्यायचं असेल तर मला त्याला देवासारखं वाढावं लागेल. जाणारी व्यक्ती आहे कशी ही मला नुसती ऐकून सांगावी का तिच्या सानिध्यात राहून अनुभवल्यानंतर सांगावी. आता हा प्रश्न जास्तच आहे. म्हणून तुकोबारा सांगतात आयुष्य जगायचंय, आयुष्यामध्ये सुंदर आनंद घेत आम्ही गेलो परंतु खरं सांगू का देवा मला तुझ्याकडे आता मागण्यासारखं काही राहिलंच नाही बाबा, मला काही परंतु तुम्ही काहीतरी मागा हा प्रश्न माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या अंतरंगामध्ये निर्माण झाला. तुकोबारा एवढे दिवस तुम्ही सेवा करताय परंतु कधी तुमच्या मुखात कधी मागणं आलं नाही हो. असं वाटतं की तुकोबारा तुम्ही काहीतरी मागा. म्हणून मायबापू तुकोबारांना हट्ट करून घेतलेलं मागलं ते आजच्या अभंगाचं मागणं आहे. देवा तुम्ही सांगताय ना काहीतरी मागा, पण तुमच्या या आग्रहाप्रमाणे अट्टहासतो यात काहीतरी तुम्हाला मागतो आणि ते मागणं म्हणजे मागणीच्या रूपात नाही महाराज, ते एका दानाच्या